यानंतर 2020 मधील प्रथम पुरस्कार. 2020 मधील प्रथम पुरस्कार गोरेगाव मुंबई येथील अक्षय शिंपी यांना बिन चेहऱ्याचे कभिन्न तुकडे या काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात येत आहे. मी कवी अक्षय शिंपी यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या सर्व कवी कवयित्रींसाठी हा खूप सन्मानाचा क्षण आहे. आपण टाळ्या वाजवून त्यांना मोटिवेशन देऊ शकतो. बिन चेहऱ्याचे कभिन्न तुकडे हा अक्षय शिंपी यांचा काव्यसंग्रह. ज्या वर्षी आपण हा पुरस्कार देतो त्याच वर्षी हे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहे. अस्तित्वाला भिडणारी, त्रुटिततेचा खंडिततेचा प्रत्यय देणारी आणि प्रत्ययकारी अनुभव देणारी अशी ही कविता शाश्वतता, सार्वकालिकता वगैरेंचा अनोखा शोध घेते आणि कुठलीही गुंतागुंत होऊ न देता अतिशय सरळपणानं मांडणी करते. त्यांच्या कवितेतल्या काही ओळी. तसंही कायम असंच जगलो, पूर्णपणे कधीही वाट्याला आलं नाही. अर्धवटपणाचा कणा राहिलो, मी मध्यम मार्गी आहे म्हणून. अक्षय शिंपी. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कवी अक्षय शिंपी यांना सन्मानित करावे. मी कवी अक्षय शिंपी यांना विनंती करते की त्यांनी त्यांची एक कविता सादर करावी. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे प्रश्नचिन्ह. माझी प्रश्नचिन्हांकित कविता कुणासाठी आहे मला ठाऊक नाही. माझी प्रश्नचिन्हांकित कविता कुणासाठी आहे मला ठाऊक नाही. तिच्या उत्तरदायित्वाबद्दल मी साशंक आहे. तिच्या बांधिलकी बाबतीत विधान करण्यासाठी तर फारच तोकडा. तिच्या अस्तित्वाला मी कारणीभूत आहे असं म्हणणं धाडसाचं होईल. ती आहे. तिनं अस्तित्वात येण्यासाठी माझी निवड केली आहे इतकंच या संदर्भातलं करकरीत सत्य आहे. आणखी एक. सजीव झाल्यानंतर माझ्या प्रश्नचिन्हांकित कवितेनं माझ्यावरच एक भलं मोठं प्रश्नचिन्ह ठेवून दिलंय. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमाची यापुढील सूत्रे मी माझ्या सहकारी डॉक्टर पूनम वाघ यांच्याकडे सोपवते.